गव्हाच्या पिठाची बिस्किट बनवूया आणि तेही गूळ वापरून. साखर, मैदा काहीही न वापरता इथे आपण गुळाचा वापर करतोय. बिस्किट म्हणशीला तर खुसखुशीत होत आहेत, तुम्ही ते बघू शकता. अगदी बेकरीपेक्षाही भारी खुसखुशीत आणि तेही गव्हाच्या पिठाचे. कढईमध्ये बनवू शकता किंवा ओव्हनमध्ये बनवू शकता. कढईमध्ये पण छान होतात. मी तुम्हाला ना दोन्ही प्रकारे बनवून दाखवणार आहे. अगदी कमी साहित्यात, मोजक्या साहित्यात आणि घरी असणाऱ्या साहित्यातच. छोट्याच्या भुकेसाठी अशी जर बिस्किटं बनवून घरात ठेवली तर मुलांना देता येतात. मग मुलांना मैद्यापासून दूर ठेवायचं असेल किंवा बेकरीतल्या बिस्किटापासून दूर ठेवायचं असेल तर अशी घरीच बनवा. महिनाभर टिकतात, खराब न होणारी तितकीच खुसखुशीत अशी बिस्किटं तुम्हाला दोन्ही प्रकारे बनवून दाखवत आहे आणि कमी साहित्यात सोप्या पद्धतीने त्या वेळेला समजावून काही टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथे एका प्लेटमध्ये जी बनवलेली आहेत ना, ती कढईमध्ये बनवलेली आहेत आणि इकडं टीन आहे, केकचा जो टीन आहे त्यामध्ये बनवलेली आहेत, ती ओव्हनमध्ये बनवलेली आहेत. दोन्ही बिस्किटामध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय का? दोन्ही सेम पद्धतीने एकाच पिठापासून बनवलेली आहेत आणि छान अशी बिस्किटं झालेली आहेत. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. घरी असणारं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, गहू बारीक दळलेला जर असेल तर त्यामध्ये 2 चमचे रवा वापरायचा आहे. मग कोणताही रवा, बारीक रवा, मोठा रवा चालेल. आणि गहू जर तुमचं मोठं दळलेलं असेल तर रवा घालायची गरज नाही. माझं पीठ थोडंसं बारीक होतं म्हणून इथे मी 2 चमचे रवा वापरलेला आहे आणि पाव वाटी गूळ वापरायचा आहे. इथे आपण साखरेचा वापर करत नाही आणि गुळाची पावडर जर असेल तर ती तुम्ही वापरू शकता. आता माझ्याकडे हा गूळ शिल्लक होता त्यामुळे तो चिरून घेतला, म्हणजे बारीक असा चिरून घेतलेला आहे. पाव वाटी गूळ, 1 वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर पाव वाटी गूळ, अगदी अचूक प्रमाण आहे. तुपाचं प्रमाण सांगते, अगदी अचूक प्रमाण आहे. 3 मोठे चमचे तूप वापरायचं आहे. मग तुम्ही तुपाचं प्रमाण जर म्हणशीला तर किंवा कपाच्या मापाने जर म्हटलं तर पाव कप. मी ते चमच्याने मोजून घेतलेलं आहे. 3 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप हे नॉर्मल टेम्परेचरला जे आहे ना ते घ्यायचं आहे. आपल्याला कडवायची किंवा गरम करायची वगैरे काही गरज नाही. हे जसं नॉर्मल टेम्परेचरला आहे तसंच तूप घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता की 3 चमचे तूप यामध्ये मी घातलेलं आहे. सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान अशी बिस्किटं बनवायची आहेत. आता तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते किंवा तुमची मुलं जे ड्रायफ्रुट्स खात नाहीत ते ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे. आता माझ्याकडे काजू आणि बदामच फक्त होते, ते यामध्ये मी घालणार आहे. आणि मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करण्याच्या नादात मला बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायचं विसरली. कारण व्हिडिओ बनवत असताना थोडीशी गडबड होते आणि माझ्या पटकन लक्षात आलं की आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली नाही. 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. म्हणजे खायचा जो सोडा आहे तो अर्धा चमचा घालायचा आणि चमचा जो आहे तो पोहे खाण्याचा जो चमचा पण आहे तो घेतलेला आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर, असं हे अगदी अचूक प्रमाण आहे. ड्रायफ्रूट जे आहे ते बारीक कट करून घेतलेले, म्हणजे जाडसरच थोडेसे कट करून घेतलेले आहेत, ते यामध्ये मिक्स करायचं आहे. सुरुवातीला सर्व जे मिश्रण आहे ना एकत्रित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व पिठाला तूप छान असं लागेल आणि एकजीव करून घ्यायचं आणि नंतरच गरजेनुसार यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. बिस्किट खुसखुशीत होण्यासाठी तुपाचं आणि दुधाचं प्रमाण अगदी अचूक असणं गरजेचं आहे. या दोन्हींचं प्रमाण कमी अधिक झालं तर बिस्किट मऊ पडतात किंवा खुसखुशीत होत नाहीत. त्यासाठी याचं प्रमाण जे आहे अगदी अचूक पाहिजे. दूध घेतलेलं आहे आणि बेकिंगचे कोणतेही प्रोडक्ट बनवत असताना रूम टेम्परेचरला जे साहित्य आहे तेच वापरायचं आहे. दूध पण असंच रूम टेम्परेचरला असणारं घेतलेलं आहे. थोडं थोडं दूध त्यामध्ये मिक्स करते, गरजेनुसार लागेल एवढं आपल्याला दूध. साधारणतः पाव कप आपल्याला दुधाची गरज लागेल 1 वाटी जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं असेल तर. आणि गरजेनुसार कमी अधिक लागलं तर तुम्ही इथे बघू शकता आपण लागेल इतकंच दूध घेतोय. थोडं थोडं ओतून घ्यायचं. सुरुवातीला जास्त जर ओतलं तर अंदाज चुकू शकतो आणि अगदी 5 मिनिटामध्ये आपली कोणतीही पूर्वतयारी न करता आपण बिस्किट बनवायला घेतली तरी झटपट होतात. अशी बिस्किट बनवून ठेवली ना का मुलं पण आवडीने खातात आणि घरी बनवलेली, तितके स्वच्छतेने बनवलेली आणि घरच्या साहित्यात बनवलेली, पौष्टिक तर आहेतच आणि हेल्दी बिस्किटं बनवायला सोपी आहेत बघा. छान एकजीव करून घेते. आता आपल्याला दुधाची गरज नाही लागणार आहे, एवढ्यातच छान असं पिठाचा एकजीव करून घ्यायचा. तुपामुळे काय होतं, बिस्किटाचं पीठ जे आहे ते थोडंसं स्टिकीपणा त्याचा जो आहे तो कमी होतो आणि आपल्याला बिस्किटाच्या थोड्या तुम्हाला चिरा पडल्यासारखं पीठ दिसत असेल, पण साठी ज्यावेळी आपण पीठ भिजवून घेत असतो ना, ते अशा पद्धतीनंच भिजवून घ्यायला पाहिजे.
याच्यापेक्षा जास्त सैलसर नको किंवा घट्टसर नको, छान असं एकजीव करून घेतला आणि लगेच बनवायला घ्यायचे आहेत. काही 10-15 मिनटासाठी झाकून वगैरे ठेवायची गरज नाही. मग तुम्हाला जेवढ्या लहान मोठ्या आकारामध्ये बनवायचे आहेत ना, तशी तुम्ही बनवून घेऊ शकता. आता मी तुम्हाला 2 प्रकारे बनवून दाखवणार आहे. तुम्ही एकतर असे छान छोटे-छोटे गोळे करून अशा पद्धतीने हातावरती थोडंसं प्रेस करून तसे बनवू शकता किंवा लाटून तुम्ही बनवू शकता. मायक्रोवेव्हमध्ये जे बनवायचे आहेत त्या केक टिनला थोडंसं तूप लावून घेते, कारण माझ्याकडे बटर पेपर नव्हता. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो वापरू शकता. केक टिनला तूप लावून घेतलं आणि आता छोटे छोटे गोळे, पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवते आणि हातावरती थोडेसे प्रेस करून अशा पद्धतीने बिस्किट बनवते. अशा पद्धतीने पिठाचे छान छान गोळे बनवून घेतले. पेढ्याच्या आकाराचेच बनवलेत बघा. आणि हातावरती अशा पद्धतीने प्रेस करून घेतलं. ड्रायफ्रूट्स अगोदरच घातलेले, त्यामुळे वरून ड्रायफ्रूट्स घालायची गरज नाही पडली. अशा पद्धतीने लाटून एक कुकीज कटर असेल किंवा छोटीशी वाटी असेल तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि असेही बनवू शकता. कारण असे जर बनवले तर एकसारखे होतात, छान असा त्याला आकार येतो. हेच बिस्किट जे आहेत ना, अशा पद्धतीने केक टिनमध्ये काढले. मायक्रोवेव्ह जो आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे बघा. आणि आता असं 15 मिनटासाठी आपल्याला ही बिस्किट बेक करायची होती. राहिलेली बिस्किट इथं कढाईमध्ये ठेवलेली आहेत. कढई पहिल्यांदा प्रीहीट करून घेतलेली आहे, म्हणजे गॅसवरती अगदी 5 मिनटं गरम करण्यासाठी ठेवलेली, ती पण मिडियम फ्लेमवरती. आणि यामध्ये आपल्याला आता 15 ते 20 मिनटं बेक करण्यासाठी ठेवायची होती. आता मी मायक्रोवेव्हमधली बिस्किटं साईडला काढलेली आहेत आणि तुम्ही ते बघू शकता की किती सुरेख अशी बिस्किटं झालेली आहेत. बिस्किट अजून गरम आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि कढाईतली पण बिस्किटं तुम्हाला मी काढून दाखवते की कशी झालेली आहेत. बिस्किट तर खुसखुशी झालेली आहेत आणि अगदी सुरेख अशी गव्हाच्या पिठाची पौष्टिक आणि टेस्टी बिस्किटं तयार आहेत. कढाईतली बिस्किटं बघा तुम्हाला दाखवते. थोडंसं कढई गरम झालेली आहे, त्याच्यावरचं जे झाकण आहे ते. ओव्हनमध्ये बिस्किट बेक करण्यासाठी 15 मिनटं लागलेली आहेत आणि कढाईमध्ये बिस्किट बेक करण्यासाठी 20-22 मिनटं लागलेली आहेत. थोडासा जास्त वेळ लागला, पण छान त्याच पद्धतीने छान बेक झालेली आहेत बघा. आता ही छान बेक झालेली बिस्किटं गॅस बंद करून थंड होण्यासाठी साईडला काढते. तुम्ही ते बघू शकता. दोन्ही बिस्किटमध्ये बेक करताना मायक्रोवेव्हचा पण वापर केला, कढईमध्ये पण बेक केलेले आहे. तुम्हाला काय फरक जाणवतोय का बघा. अगदी सेम झालेले आहे, चव पण तीच आहे. बिस्किट तर साईडला थंड होण्यासाठी काढलेले आहेत. तुम्हाला एक बिस्किट मी तोडून दाखवते, किती खुसखुशीत झालेले आहेत बघा. हे बघा, बिस्किट एका ठिकाणी काढलेले आहेत एका भांड्यात आणि तुम्ही ते बघू शकता. छान खुसखुशीत झालेली आहेत. अगदी आतपर्यंत अशी खुसखुशीत झालेली बिस्किटं आणि गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटं. मैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेली बिस्किटं ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अशीच एक इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन लवकरच भेटू.